नमस्कार मित्रमैत्रिणींनो, खमंगमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार। आज मी तुम्हाला एक पारंपरिक रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे सुरळीची वडी। आणि ही सुरळीची वडी खायला खूप छान लागते, साइड डिश म्हणून तुम्ही खाऊ शकता। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 कप बेसन, 1 कप ताक घेतलेला आहे, इथे मिरची आणि आल्याची क्रश करून घेतलेला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग, हळद घेणार आहोत आपण, मोहरी, मीठ आणि ही ओलं खोबरं खिसलेले घेतले आहे मी, आणि तेल आणि पाणी लागेल आपल्याला। आता आपण कृतीला सुरुवात करू। या दोन्ही ताक आणि बेसन पिठाचं प्रमाण सारखंच ठेवायचं। इथे मी ताकात दह्यात थोडंसं पाणी घालून पातळ करून घेतलेलं आहे। सुरुवातीला आपण बेसन पीठ थोड्या प्रमाणात असं फेसून घेऊया। एकदम पाणी घातले तर मग ते गाठी तशाच राहतील, व्यवस्थित मिक्स होणार नाही। आता आपण हळद घालूया, थोडीशी पाव चमचा हळद घालूया, थोडासा हिंग, थोडासा मिरचीचा क्रश। आतून मिरचीचा क्रश घातला तर खूप छान टेस्ट येते। चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित आपण एकसारखं करून घेऊया। आता आपल्याला 2 कप पाणी घालायचंय। आता आपण हे मिश्रण गॅसवर ठेवून देऊया आणि सतत ढवळत राहायचं। आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं लागतील। आपण मंद फ्लेमवर सतत ढवळत आहोत। हे पहा, आता हे मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे। ते शिजल्यानंतर मी दाखवतेच तुम्हाला, म्हणजे एक शिजल्यानंतर त्याला एक चांगली छान अशी पिठाला चमक येते, आणि चमक आली की समजायचं आपलं पीठ शिजलेलं आहे। हे पहा, आता आपलं हे आटत चाललेलं आहे आणि याला चमक पण आलेली आहे पिठाला। थोडंसं चाकून पाहायचं, जर आपल्याला बेसन पिठाची चव जर कच्ची नाही वाटत नसली तर समजायचं आपलं झालेलं आहे, आणि जर थोडंसं कच्च वाटत असेल तर अजून काही वेळ 5 मिनिटं तरी परत शिजून द्यायचं, म्हणजे ते बेसन कच्च लागणार नाही आपलं। इथे मी ताटाला तेल लावून घेतलेलं आहे, आतल्या बाजून सुद्धा तुम्ही करू शकता आणि बाहेरच्या बाजून सुद्धा घालू शकता। आता इथे आपलं झालेलं आहे, हे पहा खूप छान झालेलं आहे, एकदम टेक्स्चर आलेलं आहे त्याला, जसं आपल्याला पाहिजे तसं। आता आपण गॅस बंद करून देऊया आणि आता आपण मिश्रण ताटावर घालून देऊया। आणि आता आपण हे वाटीच्या मागच्या सहाय्याने असं पसरून घेऊया। तुम्हाला जितकी पातळ हवी तितकी पातळ करू शकता तुम्ही, खूप सुंदर होते। पातळ करा तितकी छान होती वडी। आता आपण हे दोन्ही थंड करून घेणार आहोत, एक 5 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून देऊया। हे पहा, आता थंड झालेलं आहे। आपण एक 10 मिनिटं तरी थंड करून घेतलेलं आहे। आता मी इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे, तडका पॅन। तर आता आपण तेल घालून देऊया। मी आतून सुद्धा फोडणी देणार आहे, थोडीशी तडका घालणार आहे, तेव्हा आतून तडका दिला मोहरीचा तर खूप सुंदर लागतं। होईपर्यंत आपण वड्या पाडून घेऊया।
साधारण अशा साईजच्या वड्या पाडायच्या, म्हणजे अशा छान वाटतात. तेल गरम झालेलं आहे, आपण मोहरी घालून देऊया. जरा जास्तच मोहरी घालायची, खूप छान लागते. आता गॅस बंद करून देऊया आणि कढीपत्ता घालून देऊया. मी एक मिरची पण घालणार आहे. आता आपण फक्त आतमध्ये रोल करताना मोहरी आणि तेलाचंच घालणार आहोत आणि मग वरून कढीपत्त्याचं घालणार आहोत. पण थोडेसे खोबरे घालूया आतमध्ये ओले, थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण रोल करून घेऊया वडीचा. खूप छान झालेली आहे आपली सुरळीची वडी. हे पहा, तशीच आपण दुसरी सुद्धा रोल करून घेऊया. आत तडका दिल्यामुळे खूप छान लागते. हे पहा कसे रोल आलेत. लो फ्लेमवर पीठ शिजायला साधारण मला 15 मिनिटं लागले. अशाच पद्धतीने आपण सर्व वड्या करून घेऊया. आता आपण वरून थोडीशी फोडणी घालूया आणि आता आपण थोडंसं वरून ओले खोबरे स्प्रिंकल करणार आहोत, थोडीशी कोथिंबीर. या आपल्या सुरळीच्या वड्या आता तयार झालेल्या आहेत. खूपच सुंदर झालेल्या आहेत. हे पहा खूप छान. आणि आता आपण फोडणी घातल्यामुळे ते खाताना खूप सुंदर लागते. ही रेसिपी तुम्ही अवश्य ट्राय करून पहा. कशी झाली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खमंगला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.